नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वी या विषयाचं समरूपता हे प्रकरण पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपल्याला समरूपतेच्या अगोदर एकरूप म्हणजे काय हे पाहू. त्रिकोण एबीसी व त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण एकरूप आहेत, म्हणजे त्यांचे संगत बाजू एकरूप आहेत आणि त्यांचे संगत कोणही एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण एबीसी एकरूप, एकरूपतेचं चिन्ह आहे एकरूप त्रिकोण पी क्यू आर. त्यानंतर समरूपता बघा, समरूप म्हणजे काय. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर या त्रिकोणामध्ये त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण एकरूप असतात. म्हणजेच हे एकरूप आकृत्या समरूप असतात, परंतु समरूप आकृत्या एकरूप नसतात. समरूपतेचे गुणधर्म पाहू आपण आता. पहिलं गुणधर्म आहे बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या प्रमाणात असतात. तर त्रिकोण एबीसी मध्ये पाया बीसी आणि लंब उंची एडी. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया क्यू आर आणि लंब उंची पीएस. तर आपल्याला मागच्या इयत्तेत आपण शिकलेलं आहे त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. या सूत्राचा उपयोग घेऊन आपण या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मांडू. तर सर्वप्रथम त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ, त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची, म्हणजे 1/2 त्रिकोण एबीसीचा पाया बीसी आणि उंची आहे एडी. त्याचप्रमाणे त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया क्यू आर आहे क्यू आर आणि उंची आहे पीएस. आणि या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा आपला गुणोत्तर मांडायचा आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 बीसी इंटू एडी डिवायडेड बाय 1/2 क्यू आर इंटू पीएस. 1/2 गेट कॅन्सल, म्हणजेच बीसी इंटू एडी डिवायडेड बाय क्यू आर इंटू पीएस. यावरून दोन त्रिकोणाच्या, कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. समजा पाया हे B1 आहे त्रिकोण एबीसीचा आणि H1 उंची आहे, त्याचं पाया B2 उंची H2 असेल, तर आपल्याला ते गुणधर्म असं मानता येईल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2. हे आहे आपलं पहिलं गुणधर्म. गुणधर्म नंबर 2, दोन्ही त्रिकोणाची उंची समान असेल. कोणत्याही दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण पी एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर, याची उंची एडी आहे एच आणि पीएस ही उंची आहे एच. उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणधर्म आपण इथे वापरू. क्षेत्रफळाचं सूत्र आहे 1/2 पाया गुणिले उंची डिवायडेड बाय, इथेही 1/2 पाया क्यू आर गुणिले उंची. तर या ठिकाणी बघा 1/2 सारखं आहे, हे कॅन्सल झालेलं आहे, एच आणि एच कॅन्सल झालं, म्हणजे बीसी डिवायडेड बाय क्यू आर. उंची समान असेल तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते.
जर पाया बेस इथं B1 इथं B2 असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 डिवायडेड बाय B2. तर हे आहे उंची समान असेल तर क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पायाच्या प्रमाणात असते. तर आता गुणधर्म नंबर 3, दोन्ही त्रिकोणाचा पाया समान असेल तर हे पहा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जर पाया समान असेल तर उंचीच्या प्रमाणात असते. तर ते कसं आता हे पाहू आपण. त्रिकोण एबीसीचा पाया BC आहे आणि उंची AD आहे आणि त्रिकोण PBC चा पाया BC असून उंची PQ आहे. तर बघा दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर मांडायचं आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू, आता त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र ठेवा आपण. त्रिकोण एबीसीचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची. पाया इथं BC आहे इंटू BC इंटू AD डिवायडेड बाय 1/2 इंटू, आता PBC चा पाया BC आहे BC उंची PQ आणि त्या दोघांचं गुणोत्तर मांडले आपण. इथं 1/2 सारखा आहे समान म्हणून कॅन्सल. BC आणि BC पाया दोन्हीचा एकाच पायावर स्थिर आहे ते दोन त्रिकोण म्हणून BC सुद्धा कॅन्सल झालं. मग काय आलं AD डिवायडेड बाय PQ. AD म्हणजेच त्रिकोण ABC ची उंची आहे त्याला आपण H1 म्हणलेला आहे आणि PQ म्हणजे त्रिकोण PBC ची उंची आहे त्याला आपण H2 म्हणलेला आहे. म्हणजेच दोन त्रिकोणाच्या पाया समान असेल तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू H1 डिवायडेड बाय H2. आतापर्यंत 3 गुणधर्म शिकल्या. पहिला आहे कोणत्याही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. नंबर 2, गुणधर्म नंबर 2, जर उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे हे पायाच्या प्रमाणात असतात. आणि गुणधर्म नंबर 3, जर पाया समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे हे त्याच्या उंचीच्या प्रमाणात असतात. यावर आता आपण काही उदाहरणे पाहू. तर सराव संच 1.1 पहिलं उदाहरण पहा. एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 सेमी आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि 6 सेमी आहे. तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे. तर समजा हे त्रिकोण आहे. त्रिकोण आपण त्याला ट्रायंगल 1 म्हणू. त्रिकोणाचा पाया पहिला त्रिकोण असल्यामुळं पाया बेस B1 आणि उंची आहे H1 आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 आणि उंची आहे H2. तर आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. या गुणधर्माच्या आधारे एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 इज इक्वल टू B1 इंटू H1 ही पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची, दुसऱ्या त्रिकोणाचा B2 आणि H2. तर या सूत्रामध्ये आपण किमती ठेवू. B1 म्हणजे 9 गुणिले H1 आहे 5 डिवायडेड बाय B2 10 आणि H2 आहे 6. तर या ठिकाणी 3 दुने 6, 3 त्रिक 9, 5 एक 5, 5 दुने 10, 3 गुणिले 1 म्हणजे 3 एक 3, 2 दुने 4. तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 3:4 आहे. आता दुसरं उदाहरण पहा. त्रिकोण BC लंब AB, BC हे AB वर लंब आहे, AD सुद्धा AB वरच लंब आहे. यावरून या दोन त्रिकोणाचा पाया समान आहे. पाया समान आणि या दोन त्रिकोणाचा पाया जर समान असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. या गुणधर्माच्या आधारे आपण हे उदाहरण सोडवू. एरिया ऑफ ट्रायंगल ABC
डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी एडीबी बरोबर बीसी डिवायडेड बाय एडी. बीसी ही पहिल्या त्रिकोणाची उंची आहे आणि एडी ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे. तर या ठिकाणी आपल्याला बीसी ची किंमत दिलेली आहे 4, एडी दिलेला आहे 8, 4 1 4, 4 2 8, 1/2. म्हणून दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे 1/2 आहे. तिसरं उदाहरण पहा. पीएस लंब आरक्यू, क्यूटी लंब पीआर. जर आरक्यू बरोबर 6, पीएस बरोबर 6, पीआर बरोबर 12 तर क्यूटी काढा. आता आपण एक क्यूटी काढायचा आपल्याला. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया 6, पाया हे आर क्यू 6 घेतलं आणि उंची पीएस बरोबर 6 जर असेल, असं जर आपण घेतलं, पाया आरक्यू आणि उंची पीएस असेल तर त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची म्हणजेच आर क्यू इंटू पीएस. त्यानंतर त्रिकोण पी क्यू आर मध्ये पाया पी आर आणि उंची क्यूटी जर मानला आपण तर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर 1/2 पी आर इंटू क्यूटी. आता यात पाया आपण एकदा हे घेतलं, आरक्यू घेतलं, सुरुवातीला पाया आपण आरक्यू उंची पीएस घेतल्या. याच त्रिकोणाचा पाया पी आर आणि उंची टी क्यू घेतलं तर हे दोन्ही त्रिकोणाचं क्षेत्रफळ समान आहेत. म्हणून 1/2 इंटू आर क्यू इंटू पीएस बरोबर 1/2 पी आर इंटू क्यूटी. हे 1/2 गेट कॅन्सल. आर क्यू इंटू पीएस बरोबर पी आर इंटू क्यूटी. तर याच्यामध्ये आपण दिलेल्या किमती भरू. आर क्यू आहे 6, पीएस 6, पी आर 12 आणि क्यूटी काढायचा आहे आपल्याला. तर क्यूटी बरोबर 6 इंटू 6 डिवायडेड बाय 12 म्हणजेच क्यूटी बरोबर 3.